शूर्पणखा. तिची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. शूर्पणखेच्या नावातच अर्थ आहे की दिसायला कशी असेल. खरं तर ब्रह्मदेवाने शूर्पणखेला वरदान दिलं होतं की ती तिच्या इच्छेप्रमाणे तिला जेव्हा पाहिजे तेव्हा आणि जसं पाहिजे तसं ती रूप धारण करू शकते, म्हणजे फक्त बाहेरून. पण आता शूर्पणखेचा अर्थ काय, तर जिची नखं ही सुपासारखी होती आणि ती दिसायला सुद्धा एकदम कुरूप होती, आतून पण आणि बाहेरून पण. पण तिला असं वाटायचं की जर मी ब्रह्मदेवाच्या वरदानाचा जर मी सदुपयोग केला तर माझ्या मनातली, माझी आतली जी कुरूपता आहे ती माझ्या बाह्य सौंदर्यामुळे लपून जाईल. पण खरं सौंदर्य हे माणसाच्या हृदयात असतं, त्याच्या बाह्य रूपावरती ते अवलंबून नसतं. जर तुम्ही तुमच्या मनाच्या सौंदर्यावरती काम केलं तर नक्कीच त्याचा परिणाम तुम्हाला बाह्य रूपावरती पण बघायला मिळेल. आता बाह्य रूप कोणती? जर तुम्ही इतरांच्या मनापासून जर आदर करत असाल तर तो आदर तुमच्या वागणुकीत दिसेल. जर तुमचं मन साफ असेल तर तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कर्मांमध्ये इतरांबद्दल कधीच कोणतीच वाईट गोष्ट होणार नाही. इतरांच्या आयुष्यात तुमच्यामुळे काही वाईट परिणाम होणार नाहीत. आणि तुम्ही प्रयत्न सुद्धा करता की आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये. त्याच्यामुळे सौंदर्य हे फक्त बाह्य रूपावरती अवलंबून नसतं. सौंदर्य हे आपल्या मनावर आणि आपल्या हृदयावर सुद्धा अवलंबून असतं. त्याच्यामुळं काम करायचं आहे तर स्वतःच्या आतल्या गुणांवरती, स्वतःच्या मनावरती काम करा.